नमबुद्धाय जय भीम. वैशाखी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? वैशाखी पौर्णिमा ही खूप पवित्र आणि एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. विशेषतः गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे. तर चला मग आपण पाहूया की वैशाखी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात, कारण या दिवशी गौतम बुद्ध यांच्या जीवनातील 3 अतिशय मोठ्या घटना घडल्या होत्या. तर चला पाहूया गौतम बुद्धाच्या जीवनातील पहिली घटना म्हणजेच गौतम बुद्धांचा जन्म हा वैशाखी पौर्णिमेला झाला. गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला होता, म्हणजेच तोही वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. ते राजकुमार होते आणि त्यांचं नाव सिद्धार्थ ठेवण्यात आलं होतं. तर दुसरी गोष्ट म्हणजे गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती ही वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी झाली होती. बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते. हे ठिकाण आहे बोधगया येथे. त्यांनी दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शोधला. आणि तिसरी घटना म्हणजे महापरिनिर्वाण, म्हणजेच तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाणसुद्धा वैशाखी पौर्णिमेलाच झालेले आहे. त्यांचे निधन कुशीनगर येथे झाले. त्यांनी जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवली. म्हणजे एकाच दिवशी जन्म, ज्ञान आणि निर्वाण म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. तर बुद्धांनी आपल्याला विचार खूप छान देऊन गेलेले आहेत, खूप छान विचार सांगितलेले आहेत. दुःख आहे जीवनात, दुःख आहे हे सत्य आहे. म्हणजे जीवनात दुःख आहे हे सत्य आहे, ते स्वीकारावंच लागेल. दुःखाचे कारण आहे तृष्णा, म्हणजेच इच्छा. दुःखाचा अंत होऊ शकतो असं बुद्धांनी सांगितलं आहे. अष्टांगिक मार्गाने मुक्ती मिळते. हेच 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग म्हणून ओळखले जातात. तर वैशाखी पौर्णिमा ही कशी साजरा करतात? तर विहारात प्रार्थना, त्रिपिटकामधील शिकवणी वाचन करून, गरिबांना अन्नदान, दयाभाव, झाडे लावणे, प्रकृती प्रेमाचा संदेश देतात. आजचा दिवस फक्त एक सण नाही, हा दिवस आहे सत्य, शांती आणि ज्ञानाचा. आज आहे वैशाखी पौर्णिमा, म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांनी बोधगया येथे ज्ञान प्राप्त केले आणि याच दिवशी कुशीनगर येथे त्यांनी महापरिनिर्वाण मिळवलं. बुद्धांनी शिकवलं, राग सोडा, लोभ सोडा, द्वेष सोडा, कारण खरी शांती बाहेर नाही, ती आपल्या मनात आहे. या बुद्ध पौर्णिमेला आपण एक वचन देऊयात, चांगला विचार करू, चांगलं बोलू आणि चांगलं वागू. तर कमेंटमध्ये जय भीम, नमबुद्धाय नक्की लिहा. बुद्धांनी आपल्याला आणखी सखोल माहिती बघायची म्हणलं तर बुद्धांनी आपल्याला मध्यम मार्ग दिलेला आहे. गौतम बुद्ध यांनी 2 टोकाचे मार्ग नाकारले, खूप सुखभोग, खूप कठोर तपश्चर्या. त्यांनी सांगितलं मध्यम मार्गच खरा आहे. संतुलित जीवन हीच खरी शांती आहे. मनावर नियंत्रण ठेवा. आपलं मनच आपला मित्र आणि शत्रू आहे. नकारात्मक विचार फक्त दुःख देतात आणि सकारात्मक विचार हे आनंद देतात. जग बदलण्याआधी आपलं मन बदलायला शिका. बुद्धांनी कधीही जातपात मानली नाही. बुद्धांनी प्रत्येक वेळेस समानता, प्रत्येक माणूस हा समान आहे अशी शिकवण दिलेली आहे. बुद्धांनी अहिंसा आणि करुणा, कोणावरही द्वेष नाही, सर्वावर प्रेम आणि दया करा. ज्यांच्याकडे करुणा आहे तोच खरा श्रीमंत आहे. एक राजा होता ज्याच्याकडे सगळं होतं, पण तरीही तो आनंदी नव्हता आणि त्याचा जन्म झाला वैशाखी पौर्णिमेला, म्हणजेच गौतम बुद्ध. शांत मन हेच खऱ्या आनंदाचं घर आहे. तुमचे विचार तुमचं भविष्य घडवतात. द्वेष कधीच द्वेषाने संपत नाही, तो फक्त प्रेमाने संपतो. पहा, बुद्धांनी किती खूप छान आपल्याला शिकवण दिलेली आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आहे वैशाखी पौर्णिमा, म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. हा फक्त एक सण नाही, हा दिवस आहे सत्य, शांती आणि ज्ञानाचा. आज आपण जाणून घेणार आहोत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील ते महान सत्य जे आजही आपल्या आयुष्याला बदलू शकतात. तर चला मग पाहूया. सुमारे 2500 वर्षापूर्वी एक राजकुमार जन्माला आला. त्याचा जन्म झाला लुंबिनी येथे. त्यांचं नाव होतं सिद्धार्थ गौतम. त्यांच्याकडे सगळं होतं, संपत्ती, सुख, राजवाडा.
पण तरीही त्यांच्या मनात एक प्रश्न होता, जीवनात दुःख का आहे? एक दिवस त्यांनी बाहेर पडून पाहिलं, एक आजारी माणूस, एक वृद्ध माणूस आणि एक मृतदेह, आणि ते हादरले. त्यांना समजलं दुःख हेच जीवनाचं सत्य आहे. आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं, मला या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शोधायचा आहे. सगळं सोडून ते निघाले, कठोर तपश्चर्या केली, पण शेवटी त्यांना कळलं अति काहीही चांगलं नसतं. आणि मग त्यांनी निवडला तो मध्यम मार्ग. ते बसले बोधगया येथे बोधिवृक्षाखाली आणि अनेक दिवस ध्यान केल्यानंतर त्यांना मिळालं ज्ञान, आणि तेच झाले गौतम बुद्ध. बुद्धांनी सांगितलंय की जीवनात दुःख आहे, दुःखाचं कारण तृष्णा आहे, दुःखाचा अंत होऊ शकतो आणि त्यासाठी आहे अष्टांगिक मार्ग. त्यांनी शिकवलं, राग सोडा, लोभ सोडा, द्वेष सोडा, कारण खरी शांती बाहेर नाही, हे आपल्या मनात आहे. आणि शेवटी गौतम बुद्ध यांनी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण प्राप्त केले, म्हणजेच जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यांनी मुक्ती मिळवली. बुद्ध पौर्णिमा आपल्याला एकच संदेश देते, चांगला विचार करा, चांगलं बोला, चांगलं वागा. चला या दिवशी आपण एक वचन देऊया आपल्या आयुष्यात शांती आणि प्रेम पसरवण्याचं. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जय भीम, नमो बुद्धाय.